आज प्रभाग 16 में पर्चा चलो शानदार चौक में हम काम के नाम पर वोट मांग रहे हैं। शानदार चौक में बहुत सारे हमारे काम है। ये अभी जो रोड पर ठहरे वो रोड का काम भी हमारे तरफ से हुआ है। पानी के पाइपलाइन हो, ड्रेनेज का मसला हो, प्रभाग 16 की पब्लिक बहुत अच्छा रिस्पॉन्स दे रही है और इंशाल्लाह हमारा पूरा पैनल निकलेगा यहाँ चांस है। लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम दर्जाचा प्रतिसाद आहे आणि आमचे चारही उमेदवार म्हणजे 3 उमेदवार आमचे गाजी जागीरदार असतील, मुबारक पठाण असेल आणि मी, आम्ही तिघेही ओहम टोहम प्रचार करत आहे आणि इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या भावना खूप चांगल्या आहेत आणि विकास कामं जी केली आहेत ते विकास कामाच्या जोरावर आपण मतं मागत आहोत आणि त्यामुळं लोक चांगला रिस्पॉन्स करतायत आणि आम्हाला वाटतं की आमच्या प्रभागामध्ये नक्कीच पतंग हे करेल उडणार आहे. प्रभाग 16च्या नागरिकांना काय मी प्रभाग 16च्या नागरिकांना सर्व माझ्या हिंदू मुस्लिम भगिनींना भावांना सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रभाग 16 मध्ये विकास कामं केलेली आहेत आणि आमचे तिन्ही उमेदवार आणि आमची पार्टी सर्व धर्म समभावला घेऊन जाणारी पार्टी आहे. संविधानावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. त्यामुळे प्रभाग 16तील सर्व नागरिक माझे हिंदू मुस्लिम सर्व बांधव आम्हाला मदत करतील आणि आम्हाला निवडून देतील. काय मुद्दे तुमचे आहेत या प्रभाग सर्वप्रथम तर या प्रभागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण बघतो की 8 दिवसाला पाणी येते. तर आमचे सर्व ज्यावेळेस उमेदवार निवडून देतील आम्ही पाण्यावर जास्त फोकस करणार आहोत आणि इतर विकास कामे आमचा प्रभाग हायटेक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. सोलापूर शहरात 1 नंबर प्रभाग हा आमचा असेल अशा पद्धतीचं आमचं नियोजन होणार आहे. तर त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करणार आहोत. तर प्रभाग 16तील नागरिक हुशार आहेत आणि समजदार आहेत. सर्वजण मतदान करतील. गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही नगरसेवक काय काय केलं? लिस्ट खूप मोठी आहे. आता काय काय सांगा, खूप मोठी लिस्ट आहे. गाजी असतील, मी असेल, मोठमोठी काम पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होता शानदार चौकामध्ये, तो सॉल्व्ह केला आहे. रोड आहे, ड्रेनेज आहे आणि आम्ही गार्डन तयार केलेलं आहे. पेवर ब्लॉक्स असतील त्या ठिकाणी आम्ही एक मॉडेल रस्ता पण तयार केलेला आहे. ज्या ठिकाणी फुटपाथ आहे, नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस असतील, अशी खूप विकासाची कामं केली. मी बघतो गेल्या 10 वर्षापासून म्हणजे 2012 ते 2022 पर्यंत जेव्हा फिरदौस पटेल हे नगरसेवक होते त्यांचं एक कामाच्या जोरावरती 2 वेळा निवडून आले. आणि 2017 मध्ये गाजी जागीरदार 92 मतांनी पराभूत होऊन सुद्धा त्यांना पक्षाने संधी दिली होती. स्वीकृत नगरसेवक केलं त्यांच्या माध्यमातून प्रभावित होऊन आज आम्ही शानदार चौकातले समस्त नागरिक आणि असं विचार केला आहे की ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब यांच्यावर प्रभावित होऊन सगळ्यांनी असं निर्णय केला की आम्ही या पक्षाला आमच्या एरियाकडून पूर्ण 100% पाठिंबा देणार आहोत. यांच्या कामाला प्रभावित होऊन मॅडमनी 10 वर्ष केलेली विकास कामे आणि गाजी जागीरदारांनी केलेली विकास कामे 5 वर्ष 4 वर्ष प्रशासक होता त्यामुळे काही कामे झाली नाही. खूप कामे पेंडिंग आहेत. हे सगळे कामे पेंडिंग करण्यासाठी मी माझ्या एरियातील सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही जे काम करणारे आहेत प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहेत 10 वर्ष आणि 5 वर्ष त्यांना साथ द्या. इतर प्रबोधनांना बळी पडू नका. काही लोक उभारलेले आहेत पण त्यांचा विचार वेगळा आहे की त्यांचा एक डॅमेज कंट्रोलसाठी ते उभारलेले आहेत. त्यांच्या प्रबोधनांना बळी पडू नका आणि ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनला साथ द्या. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबला साथ द्या. अकबरुद्दीन ओवैसी साहेबला साथ द्या. आमचे शहराध्यक्ष आहेत फारुख साहेब आहेत, शौकत पठाण साहेब असू दे, यांना साथ द्या आणि आमचे 3 उमेदवार फिरदौस पटेल मॅडम, पठाण मॅडम आणि गाजी जागीरदार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आपण सांगितलं की शहराध्यक्ष फारुख साहेब आहेत परंतु त्यांनी पक्षाचा राजीनामा नाही, हा विषय काल जेव्हा अनवर साहेबांनी मीटिंग घेतली त्यावेळेस हा विषय क्लिअर केलेला आहे. पण आमच्या मनात फारुख शब्दी आज कुठेतरी आहेतच. आज ते पक्षात नसले तरी आमच्या मनात आहेतच. आणि ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मधल्या प्रत्येक महाराष्ट्राचे जे काय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांच्या मनात फारुख शब्दी कुठेतरी आहेतच. पठाण साहेब सुद्धा आहेतच, फारुख शब्दी सुद्धा आहेतच, इम्तियाज जलील साहेब सुद्धा आहेत, असद साहेब सुद्धा आहेत, अकबर साहेब सुद्धा आहेतच.